राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट। नेवासा भाजपात खंडागळे गुरुजींचा शक्तीप्रदर्शनावर मोहर, कायम निमंत्रित सदस्यपदी धमाकेदार नियुक्ती। नेवासा तालुक्यातील राजकारणात खळबळ उडवत भारतीय जनता पक्षाने चांदगाव येथील लोकाभिमुख नेते नामदेव खंडागळे उर्फ खंडागळे गुरुजी यांची नेवासा तालुका कायम निमंत्रित सदस्यपदी धमाकेदार नियुक्ती केली आहे। ही नियुक्ती म्हणजे भाजपच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी टाकलेला एक शक्तीचा डाव असल्याचे बोलले जात आहे। खंडागळे गुरुजी हे माजी गृहमंत्री व सध्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे निकटवर्ती असून त्यांच्या जनसंपर्काचा आणि संघटनात्मक ताकदीचा भाजपला आगामी काळात मोठा फायदा होणार आहे। या निर्णयाचे स्वागत करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे, पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक प्रभाकर शिंदे, अनिल ताके पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी सरपंच देवीदास साळुंखे, युवा नेते ऋषिकेश शेटे, सचिन देसाडा, माजी जिल्हाध्यक्ष बेरड सर, रामभाऊ खंडाळे सर, ॲडव्होकेट विश्वास काळे, डॉक्टर रावसाहेब फुलारी, तसेच दादासाहेब वाघ, अनिल गायकवाड, जिजाबा सांगळे, आबा शिंदे, अशोक शिंदे, सतीश देवारे यांनी गुरुजींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे। तालुका अध्यक्ष प्रताप शिंदे यांच्या आदेशाने देण्यात आलेल्या या नियुक्तीपत्रात खंडागळे गुरुजींना पक्ष वाढीचे काम, नियमित बैठकीत सहभाग व राजकीय आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। ही नियुक्ती म्हणजे भाजपचा नेवासा तालुक्यात गेम चेंजिंग पाऊल असून विरोधकांच्या गोटात खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या कायम निमंत्रित सदस्यपदी आपली निवड झाली आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? मीटिंगला जाणं, त्यांचं काय अडचणी असतील ते पाहणं, सगळ्या सोडून घेणं, लोकांची कामं करणं, यासाठी मीटिंगला जावं लागतं। भारतीय जनता पार्टीची मीटिंगला जाणे म्हणजे कुठं नेवासा तालुक्यात, महाराष्ट्रात का पूर्ण जिल्ह्यामध्ये? पूर्ण जिल्ह्यात कुठेही जावं लागतं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिथं मीटिंग असेल तिथं जावं लागतं। तर आपली ही नियुक्ती कोणी केली? नियुक्ती तालुका अध्यक्ष यांनी केलेली आहे, कायम निमंत्रित सदस्यपदी। कायम निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली, तरी काय कामकाजाची पद्धत काय असते आपल्या या कार्यकारिणीची? कार्यकारिणीची म्हणजे लोकांची सेवा करणं। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।